सर्व आदिवासी बांधवांना माझा नमस्कार। मी जेव्हा बोलेन ना त्यावेळेला एकदा घोषणा द्यायची आहे, सर्वांनी द्यायची आहे। लक्षात ठेवा, आज बहुसंख्येने सर्व आमचा आदिवासी बांधव ज्या वेळेला एका हाकेवरती आलाय ना, आज इकडे आम्हाला लागलं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना लिहून दिलेली आहे, त्या घटनेचा आम्ही सर्वजण रस्त्यावरती उतरून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय घोषणा घेतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आज कृती समिती आणि त्याचबरोबर सर्व माझे सहकारी जे आज या आदिवासी कोळी ठाकूर समाजाच्या सर्व नेते मंडळीला मी धन्यवाद देतो, कारण आपल्या एकजुटीचा सर्वजण कोळी बांधव आपण ज्यांनी त्याच्यामध्ये हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सगळेजण आवर्जून आपल्या ज्ञाती बांधवांना एकत्रित घेऊन आल्याबद्दल मी समितीचा अध्यक्ष म्हणून आपल्याला मनापासून नमस्कार करतोय, धन्यवाद। त्याचबरोबर जो धनगर समाज आहे मित्रांनो, धनगर समाज आहे, बंजारी समाज आहे, आपल्यातला 60% आपल्याला घटनेने दिलेला जो अधिकार आहे ना, तो अधिकारामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय। ज्या वेळेला मित्रांनो मी समाज कल्याण विभागाचा सभापती म्हणून काम बघत होतो, त्यावेळेला माझ्या लक्षात नाही आलं की आमचा आदिवासी समाज हा पूर्ण ज्या समुद्राच्या शेतीवरती आपला उदरनिर्वाह करतोय, आपला ठाकूर समाज असेल, आदिवासी कातकरी समाज असेल, डोंगराच्या करी कपाऱ्यामध्ये राहतोय आणि तिथे सरपणासाठी लागणारी लाकडं किंवा लागवड करून आपला उदरनिर्वाह करणारा आमचा आदिवासी बांधव ज्या वेळेला समाज कल्याण विभागाचा काम बघत असताना, ज्या वेळेला शासनाच्या अनेक सुविधा किंवा त्यांना मिळणारे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होतो, पण ज्या अर्थाने खऱ्या अर्थाने आज मला ज्या वेळेला स्वतःला वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलंय ह्याच्यामध्ये कधीही बदल होऊ शकत नाही, पण ज्या वेळेला एक आमचा ज्ञाती बांधव ज्या वेळेला त्याचं अंतिम संस्कार होता, त्यावेळेला आमचा एक जे बोलताय किंवा राज्य सरकारच्यावरती बोलताय ते मला फार थोडं चुकीचं वाटते। पण ज्या वेळेला धनगर समाज आणि बंजारी समाज ज्या वेळेला आपल्याला दिलेलं जे 7% आरक्षण आहे त्याच्यामध्ये जेव्हा घुसखोरी करते, त्यावेळी मी माझ्या तोंडात मारून घेतलं की त्यावेळेला काका बोलत होते ते बरोबर होतं। आणि आजही मला वाटतं की आपण ज्या वेळेला एका हाकेवरती सगळे निघून आलेत, मी प्रत्येक गोष्टीचा लढा देईन। माझ्याकडे राजकीय म्हणून बघू नका, मी सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस आहे आणि समाजासाठी आज काम करेन। ज्या वेळेला आमच्या आया बहिणी सकाळी 2 दिवसापूर्वी 2 दिवस सतत कंटिन्यूस पाऊस पडत होता, मी आमच्या कृती समितीला सांगितलं, ज्या स्वयंसेवकांना सांगितलं की प्रत्येक वाडी वस्तीवरती जा आणि फक्त त्यांना सूचना करा की आपल्याला हा समाज सगळे रस्ते आणि ज्या सागरमाला आहे तिथे आमचा कोळी बांधव ज्या शेतीवरती काम करतोय तेव्हा तो पूर्ण आतली यंत्रणा बंद करण्याची आमच्यामध्ये तयारी आहे। त्याचबरोबर जर का आमच्या हक्कामध्ये कोणी जर शासनाने प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही रस्त्यावरती जेवढे पण नॅशनलाइज हायवे आहेत ना तेवढे सगळे बंद करू। कारण अनेकदा एक छोटासा एक मुद्दा मांडतोय, ज्या वेळेला रेवस मांडवा ते अलिबाग रस्ता करायचा होता मित्रांनो, 11 वर्षापूर्वी रस्ता बनला, आमच्यावरती गुन्हे दाखल झाले 13 लोकांवरती। रस्ता आजच्याही परिस्थिती सुस्थितीत आहे, आजच्याही परिस्थितीत जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते आज मी पाहतोय ना, अत्यंत भयानक अवस्था आहे। लोक येणारा किंवा पर्यटक येताना
जे आमचं रायगडचं एवढं चांगलं सौंदर्य दिलेलं आहे आमच्यासाठी की हिशोबाच्या पलीकडे. समोर जर बघितलं तर समुद्र आहे, उजव्या पूर्वेच्या बाजूला बघितलं तर डोंगर निसर्गाने नटलेलं, निसर्गरम्याने नटलेलं डोंगर परिसर आहे. आणि असं असताना फार पर्यटक येण्यासाठी इथे आहेत. जर ह्या गोष्टीसाठी आमच्या आरक्षणावरती कोणी जर घुसखोरी केली, जर प्रशासन केंद्र सरकारने राज्य सरकारने जर दखल घेतली नाही तर आम्ही 100% मंत्रालयावरती जाण्यासाठी सगळेजण सज्ज आहोत की नाही, सज्ज आहोत की नाही. आणि हाच विश्वास घेऊन आज ज्या वेळेला आपण सगळे ज्ञाती बांधव इथे आलेला, आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. 2011ला आपला सर्वेक्षण झाला, सर्वे झाला जनगणनेचा. त्यावेळेला जनगणनेचा सर्वे झाला, त्यावेळेला तेव्हापासून 2025 पर्यंत आमचा आदिवासी, कोळी, ठाकूर समाज किंवा आमच्या 45 पोट जाती आहेत त्याचा अजूनपर्यंत जनगणना केली नाही. आणि बाकी समाजासाठी ज्या वेळेला गॅजेटचा कुठेतरी हे करून त्यांना दिलं जातं, आमच्यातलं देऊ नये. आम्हाला 7% आरक्षण आहे ना, आम्ही त्याच्यातही हॅपी आहोत, पण आमच्यातलं कोणी कमी करू नका. आता आरक्षण मागण्यासाठी म्हणून सगळेजण आलात, बरोबर आहे. सगळ्यांना वाटतं आरक्षण म्हणजे जातीचे दाखले आणि आरक्षण हे आपल्याला टिकून ठेवायचं, असं नाही आहे. आपल्याला शासनाच्या वतीने 2 रुपये किलो तांदूळ आहे, हो काय, ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये कोणतरी वाटेकरी येऊ पाहतोय. आमच्या ताटातलं ओढू देणार नाही, आमचं आहे ते आम्हालाच राहिलं पाहिजे. ही भूमिका आज घेऊन आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन केलेलं आहे, इथल्या स्थानिक प्रशासनाला निवेदन केलेलं आहे. आपण सर्वजण इथे सगळेजण उपस्थित झालात. मी सर्वांना एकदा पुन्हा विनंती करतोय की जर आपल्या प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आपण येणाऱ्या काळामध्ये जसे आज आलात, जो विश्वास समितीने माझ्यावरती काही एक 100-150 लोक एकत्रित आले आणि त्यांनी सांगितलं की या एसटी समाजाचं नेतृत्व आपण करावं. म्हणून आपण दिलेले मला जे अधिकार होते त्या अधिकारात आपल्याला फक्त एक आमच्या समितीने आणि सर्व लोकांनी एक तुम्हाला फक्त हात दिले आणि आपण सगळे मिळतात. याच्यापेक्षा पलीकडे जाऊन पेटून राहत आहे. आपल्याला ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत, आपले जातीचे दाखले आहेत, जातीचे दाखले इथेही मिळत आहेत, पण ज्या वेळेला व्हॅलिडिटीला जातो ना त्यावेळेला अनेक अडचणी होतात. संविधान म्हणजे आम्हाला 1947ला ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला त्यानंतर ज्या काय पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती, नगरपालिका त्याच्यामध्येही आमचं आरक्षण आहे. त्याच्यामध्ये जर कोण येऊ पाहत असेल, जर आम्ही आमचा हक्क जर कोण घेत असेल तर तो देणार नाही आहोत. आम्ही तीव्र आंदोलन करण्याची आजची आमची भूमिका आहे. आज आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना, आपल्या प्रशासना, स्थानिक प्रशासनाला सांगतोय की दिलेलं निवेदन योग्य पद्धतीने केंद्र सरकारने राज्य सरकारला द्यावं, केंद्र सरकारने त्याची दखल घ्यावी, अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. आज सगळेजण आपले उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. माझे विचार थांबवतो कारण दुपारचे 2 वाजलेले आहेत. मी साधारणतः 1 वाजेपर्यंत संपल असं तुम्हाला सांगितलं होतं, पण 2 वाजलेले आहेत. तर माझी विनंती आहे आपल्या कृती समितीला की आपल्यामध्ये कोणीतरी सर्वांचे आभार मानून व्यक्त करावे. धन्यवाद.
यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.